नमस्कार मित्रांनो, मी संदेश संदेश अकॅडमीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करत आहोत. आज पुन्हा आपण पोलीस भरती सराव पेपर क्रमांक 57 घेऊन आलेलो आहे तुमच्यासाठी. तर आपला दिनक्रम राहतो सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी, गणित, मराठी व्याकरण, चालू घडामोडी. आपलं मिशन आहे 2025ची पोलीस भरती, म्हणजे आगामी येणारी पोलीस भरतीचा सराव किंवा अभ्यास. तर आपण पहिल्या प्रश्नाकडे वळूया. तर प्रश्न क्रमांक 1, वेस्टमिनिस्टर करार घोषणा कोणत्या वर्षी झाली? 1929, 1931, 1935 आणि 1947. कोणत्या वर्षी झाली? 1931. ऑप्शन क्रमांक बी हे तुमचं योग्य उत्तर आहे मित्रांनो. आता वेस्टमिनिस्टर करार घोषणा या घोषणेमध्ये काय झालं नेमकं? ब्रिटिश वसाहतींना, ज्या ब्रिटिश वसाहती होत्या, ब्रिटिश वसाहतींना कायदेमंडळाच्या बाबतीत पूर्ण सहाय्यता मिळाली. कशाच्या बाबतीत? कायदेमंडळाच्या बाबतीत पूर्ण सहाय्यता मिळाली. राहील लक्षात? चला पुढचा प्रश्न. पोलीस हा विषय भारतीय राज्यघटनेत कोणत्या सूचीत समाविष्ट आहे? संघसूची, राज्यसूची, समवर्ती सूची आणि विशेष सूची. पोलीस हा विषय कोणत्या राज्यघटनेत कोणत्या सूचीत आहे? राज्यसूचीत. ऑप्शन क्रमांक बी, राज्यसूची. तर आता मित्रांनो, भारतीय राज्यघटनेच्या नुसार 7वी अनुसूची, कोणती सूची? लक्षात राहू द्या, 7वी अनुसूची. तिच्यानुसार 3 टाईप पडतात. पहिली सूची ही संघ सूची, दुसरी सूची ही राज्य सूची आणि तिसरी ही समवर्ती सूची. संघ म्हणजे याच्यात केंद्र सरकार कायदे बनवतं, राज्य सूचीमध्ये राज्य सरकार कायदे बनवतं आणि दोन्ही समवर्ती सूचीमध्ये दोन्ही पण केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून कायदे बनवू शकतं आणि जास्त इम्प्लिमेंटेशन केंद्र सरकारचं असतं. आता तुम्ही म्हणसाल मित्रांनो की केंद्र सरकारच्या संघ सूचीमध्ये कोणकोणते विषय येतात? तर उदाहरणार्थ काय येऊ शकतं संघ सूचीमध्ये? परराष्ट्र नीती आणि संरक्षण. आणि राज्य सूचीमध्ये काय येणार? पोलीस, आरोग्य इत्यादी. आणि समवर्ती सूचीमध्ये काय येतं? शिक्षण, कायदे इत्यादी. आता लक्षात राहील, पोलीस हा विषय भारतीय राज्यघटनेत कोणत्या सूचीत समाविष्ट आहे? तर राज्य सूचीमध्ये समाविष्ट आहे. आता चला, आपल्या सौरमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता? शनी, गुरु बृहस्पती म्हणतात, त्याला ज्युपिटर म्हणतात, युरेनस आणि नेपच्यून. कोणता आहे? गुरु हा आपल्या सौरमालेतील सगळ्यात मोठा ग्रह आहे. ऑप्शन क्रमांक बी हे तुमचं योग्य उत्तर असणार आहे. तो पृथ्वीपेक्षा किती पटीने मोठा आहे? 11 पटीने मोठा आहे. तर मग गुरु हा ग्रह केवढा असेल हे तुम्हाला आयडिया लागलीच असेल किंवा कल्पना आली असेल. खालीलपैकी कोणती डोंगर रांग अमरावती जिल्ह्यातून जाते? सातपुडा, अजिंठा, गाविलगंड, निलगिरी. कोणती जाते? गाविलगंड. ऑप्शन क्रमांक सी, गाविलगड ही अमरावतीची डोंगर रांग आहे, जिल्ह्यातून जाते. आणि कालचा तुम्हाला प्रश्न विचारला होता मेळघाट अभयारण्य कुठे आहे? ते कुठे आहे? अमरावतीमध्ये आहे. आणि त्यामधूनच कोणती रांग जाते? गाविलगड ही डोंगर रांग जाते.
कालच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं सगळ्यांना. चला पुढचा प्रश्न. महाराष्ट्र विधान परिषदेत जास्तीत जास्त सदस्य संख्या किती आहे? 72, 75, 78, 82. किती आहे महाराष्ट्र विधान परिषदेची संख्या? 78. ऑप्शन क्रमांक सी. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात केंद्र शासनाने मेगा टेक्स्टाईल पार्क स्थापनेची घोषणा केली? नाशिक, पुणे, अमरावती, औरंगाबाद. कुठे मेगा टेक्स्टाईल पार्क कुठे केला? अमरावतीला. ऑप्शन क्रमांक सी. कारण विदर्भात काय पिकतो? कापूस पिकतो. आणि विदर्भात किती जिल्हे? 11 जिल्हे. आणि 11 जिल्ह्यामध्ये जास्त करून काय पिकतो? कापूस पिकतो. त्यामुळे टेक्स्टाईल म्हटलं तर विदर्भाकडे वळायचं. आधी नाशिक, पुणे आणि औरंगाबाद हे काय झाले? मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातले जिल्हे झाले. आणि अमरावती ही कुठले झाली? विदर्भातली. त्यामुळे उत्तर क्रमांक सी हे तुमचं करेक्ट आन्सर. केंद्र शासनाची आयुष्यमान भारत योजना कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? शिक्षण, शेती, आरोग्य, रोजगार. कोणत्या? आरोग्य. ऑप्शन क्रमांक सी. भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोचे मुख्यालय कुठे आहे? हैदराबाद, चेन्नई, बेंगलोर, तिरुवनंतपुरम. कुठे आहे? बेंगलोरला आहे. ऑप्शन क्रमांक सी. आता इस्रोचं नाव काय आहे? इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. आणि त्याचे पहिले अध्यक्ष कोण होते? डॉक्टर विक्रम साराभाई. हे पहिले भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे अध्यक्ष होते, म्हणजे इस्रोचे अध्यक्ष होते. भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुसूचीत पंचायत राजची तरतूद आहे? 9वी सूची, 10वी सूची, 11वी सूची, 12वी सूची. कोणत्या सूचीत आहे? 11वी सूची. ऑप्शन क्रमांक सी हे तुमचं बरोबर आहे. तर आता पंचायत राज कधी आलं? 11वी सूचीमध्ये 73वं अमेंडमेंट झालं किंवा घटना दुरुस्ती झाली. 73वं अमेंडमेंट किंवा घटना दुरुस्ती, मराठीत त्याला घटना दुरुस्ती म्हणतात. ते कधी झालं? 1992ला. त्यावेळेस 11व्या सूचीमध्ये काय ऍड केलं? पंचायत राज. आता मला मित्रांनो सांगा, 74वी घटना दुरुस्तीमध्ये काय ऍड केलं होतं? ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय. आता पंचायत राजमध्ये काय काय येतात? 29 सब्जेक्ट येतात. हा पण विचारला जातो प्रश्न. पंचायत राजमध्ये किती विषय येतात? 29 विषय. आणि नगरपालिकेमध्ये किती येतात? 18 विषय. लक्षात ठेवा. तर आता त्याच्यातले पंचायतमधले पहिला विषय शेती, गावाकडे आलं आपण पंचायत म्हणल्यावर. पशुपालन, पाणी पुरवठा, शिक्षण, आरोग्य इत्यादी. तर तुम्हाला थोडक्यात सांगायचं म्हटलं, हे 73वं घटना दुरुस्ती आणि 74वी घटना दुरुस्ती. 73वी घटना दुरुस्ती काय? पंचायत राज आणि नगरपालिका किंवा म्युन्सिपाल्टी आपण म्हणू शकतो. तर त्याच्यामध्ये विषय किती आहे? 29 विषय. याच्यामध्ये विषय काय? 18 विषय. आता ते 18 विषय 29 कोणकोणते ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. आणि 18 विषय कोणकोणते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. पुढचा अर्जुन पुरस्कार.
अर्जुन पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंध आहे? विज्ञान, क्रीडा, कला, शिक्षण. कशाशी संबंधित आहे? क्रीडा. ऑप्शन क्रमांक बी. आता तुम्हाला अजून एक सांगायचं आहे. आता खेळासंबंधीचे पुरस्कार कोणते? खेळासंबंधीचे पहिला झाला अर्जुन पुरस्कार, दुसरा झाला खेळरत्न, पुरस्कार, तिसरा झाला द्रोणाचार्य अवॉर्ड किंवा द्रोणाचार्य पुरस्कार. हे कशाशी संबंधित आहे? खेळाशी संबंधित आहे. लक्षात राहील सगळ्यांच्या. पुढचा, बारडोली सत्याग्रहाचे नेतृत्व कोण करत होते? महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, सुभाषचंद्र बोस. कोण करत होते मित्रांनो? सरदार वल्लभभाई पटेल करत होते बारडोली सत्याग्रहाचे नेतृत्व. तर आता बारडोली सत्याग्रह कशाशी संबंधित झाला? शेतकऱ्यांसंबंधी झाला. बारडोली हा जो सत्याग्रह आहे तो कशाशी संबंधित झाला? शेतकऱ्यांसंबंधी झाला. कधी झाला? 1928 मध्ये झाला. कुठे झाला? गुजरातमध्ये झाला. आणि याचं नेतृत्व कोणी केलं? लोह पुरुष आपले सरदार वल्लभभाई पटेल यांनी केलं. आता सध्या येणाऱ्या 31 ऑक्टोबरला यांचं जन्मदिन आहे आणि यांच्या नावाचा एक स्टॅच्यू ऑफ युनिटी ही गुजरातमध्ये बांधलेली आणि ती सगळ्यात 182 हाईटची, 182 फुटाची, सगळ्यात 2021 पर्यंत सगळ्यात मोठी उंचीचा पुतळा आहे तो. आता या आंदोलनामध्ये काय केलं होतं त्यांनी? प्रशासन शेतकऱ्यांकडून काय करत होता? करवाढ घेत होता. त्या करवाढीबद्दल त्या बारडोलीचं सत्याग्रहाचं नेतृत्व सरदार वल्लभभाई पटेल यांनी केलं होतं. पुढचा प्रश्न, महाबलीपुरमची स्थापना कोणी केली? चालुक्य, पल्लव, चोल, पांड्य. कोणी केली? पल्लवांनी केली. ऑप्शन क्रमांक बी, पल्लव. महात्मा गांधीचे राजकीय गुरु कोण? बाळ गंगाधर टिळक, गोपाळकृष्ण गोखले, सरदार वल्लभभाई पटेल, जवाहरलाल नेहरू. कोण आहे? गोपाळकृष्ण गोखले. ऑप्शन क्रमांक बी. पर्यावरण संरक्षण अधिनियम एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन ऍक्ट भारतात कधी अंमलात आला? 1974, 1986, 1991, 2000. कधी अंमलात आला? 1986 मध्ये अंमलात आला. ऑप्शन क्रमांक बी हे तुमचं योग्य उत्तर असणार आहे. आता सगळं झालं. तुम्ही म्हणाल सर पर्यावरण संरक्षण अधिनियम बनवायची का गरज पडली आपल्याला? याच्या अगोदर का नाही बनवला? 1986 लाच का बनवला? तर आता मित्रांनो ते पण तुम्हाला सांगतो की ओझोन जो वायू आहे, ओझोन वायूचा लेअर कमी होत असताना काय झालं? त्याला सुनिश्चित करण्यासाठी, ओझोन वायूचा लेअर सुनिश्चित करण्यासाठी हा कायदा बनवला गेला. आणि आपल्याकडे भोपाळ गॅस ट्रेजेडी झाली, म्हणजे भोपाळ गॅस गळती झाली. ती काय झाली? 1984. त्या पार्श्वभूमीवर पण हा पर्यावरण संरक्षण अधिनियम बनवायची आपल्याला गरज पडली. यामुळे या अधिनियमाच्या अंतर्गत काय काय होतं आपल्याला? प्रदूषण नियंत्रण, औद्योगिक सुरक्षता आणि पर्यावरणीय धोके
हे सर्व आपल्याला माहीत होतात. यांचे व्यवस्थापन केले जाते आपल्याला, म्हणजे याच्यावर कंट्रोल करून आपण नियंत्रण केलं जातं. आता पुढचा प्रश्न, सुवर्ण मंदिर गोल्डन टेम्पल कोठे स्थित आहे? दिल्ली, जयपूर, अमृतसर, लुधियाना. कुठं आहे? अमृतसर. ऑप्शन क्रमांक सी. जंजिरा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? पुणे, रायगड, रायपूर, ठाणे. कोणत्या जिल्ह्यात आहे? रायगड. ऑप्शन क्रमांक बी. पंचायत राज प्रणालीचे कोणत्या तत्वावर आधारित आहे? केंद्रीकरण, विकेंद्रीकरण, सार्वभौमत्व, संघवाद. कशावर? विकेंद्रीकरण. ऑप्शन क्रमांक बी. आपलं संविधान काय सांगतं? विकेंद्रीकरण करा. सेंटर का काय पॉवर आहे? काही स्टेटकडे. हा झाला आपला सेंटर, हा झाला स्टेट. स्टेटच्या खाली काय आलं? पंचायत. पंचायत नंतर नगरपालिका किंवा महानगरपालिका. नगरपालिकेच्या खाली नगर परिषद आणि पंचायतच्या खाली गाव, ग्रामीण. आता ते कसं आपल्या घरात आहे, आपलं कुटुंब आहे, आपले वडील काय असतात? मेन असतात. ते मेन सर्व महत्त्वाचे निर्णय ते घेतात. छोटे छोटे कामं कोणाला वाटून दिले जातात? आता त्यांना 2 मुलं किंवा 2 मुलं, 1 मुलगा 1 मुलगी. थोडं काम मुलाला दिलं जातं, काही मुलीला दिलं जातं, काही ते आपल्या आईला दिलं जातं. त्याच्यानंतर काही कामं सगळे मिळून केले जातात. म्हणजे एक विकेंद्रीकरण केलं आहे, सगळ्या कामांचं विकेंद्रीकरण केलं आहे. हे असं ही पंचायत राज प्रणाली कशावर तत्वावर अवलंबून आहे? आपल्या विकेंद्रीकरणावर अवलंबून. भारताचे आर्थिक आणि वित्तीय धोरण कोण तयार करतं? गृह मंत्रालय, अर्थ मंत्रालय, परराष्ट्र मंत्रालय, रक्षा मंत्रालय. आता भारतीय आर्थिक वित्तीय धोरण कोण तयार करतं? अर्थ मंत्रालय. ऑप्शन क्रमांक बी हे तुमचं करेक्ट आन्सर आहे. डोळे झाकून तुम्हाला उत्तर यायला पाहिजे होतं याचं. आता असाच एक प्रश्न विचारला जातो, भारतीय आर्थिक वित्तीय धोरण कोण तयार करतं? त्याच्यात ऑप्शन येतात अर्थ मंत्रालय, RBI, परत हे बाकीचे गृह मंत्रालय. आता तुमची गफलत कुठे होती मित्रांनो? अर्थ मंत्रालय आणि RBI या दोघांमध्ये गफलत होती सगळी. त्यामुळे लक्षात ठेवा, वित्तीय धोरण ठरवणारा कोण आहे? आपलं अर्थ मंत्रालय. आजपासून लक्षात राहील. आता खालीलपैकी कोणते जीवनसत्व चरबीमध्ये विरघळणारे जीवनसत्व नाहीत? जीवनसत्व ए, जीवनसत्व डी, जीवनसत्व सी आणि जीवनसत्व ई. आता चरबीमध्ये विरघळणारे पाहिजे. कोणतं जीवनसत्व आहे? जीवनसत्व सी. ऑप्शन क्रमांक सी. आता 2 प्रकारची जीवनसत्व असतात, एक विरघळणारी, आणि न विरघळणारी. आता विरघळणारी कोणकोणती? ए, डी, विटॅमिन डी, विटॅमिन ए आणि विटॅमिन के. आणि न विरघळणारी सी आणि बी कॉम्प्लेक्स. हे चरबीमध्ये विरघळत नाही, लक्षात राहू. ओके, पुढचा प्रश्न, सायटोकाईन स्ट्रॉमा कोणाशी संबंधित आहे? हृदयाचे आजार, कोरोना व्हायरस, मधुमेह, किडनी आजार. सायटोकाईन स्ट्रॉमा कशाशी संबंधित होता? कोरोना व्हायरसच्या संबंधित होता. ऑप्शन क्रमांक बी. आता सायटोकाईन स्ट्रॉमाचे लक्षण काय? शरीरातील रोगप्रतिकारक प्रणाली किंवा अत्याधुनिक प्रतिक्रिया ज्या दरम्यान सायटोकाईनचा नवीन रसायनाचे मोठ्या प्रमाणात निर्मिती होते. प्रामुख्याने कोरोना व्हायरस म्हणजे कोविड-19 सारख्या संसर्गजन्य रोगांमध्ये दिसते. यामुळे शरीरात
फुफ्फुस इतर अवयवांना सूज येते आणि गंभीर परिस्थिती उद्भवू शकते. त्यामुळं करोना व्हायरसमध्ये किंवा कोविड-19च्या याच्यामध्ये सायकोटिक ट्रॉमा लोकांना येत होता. सागरेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? पुणे, सांगली, कोल्हापूर, नाशिक. कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर सांगली जिल्ह्यात आहे. ऑप्शन क्रमांक बी. सागरेश्वर कुठे आहे? सांगलीमध्ये आहे. स्टॅच्यू ऑफ युनिटीची उंची किती मीटर आहे? मित्रांनो, तुम्हाला हा प्रश्नाचं मागं सोल्युशन दिलं होतं. 150 मीटर, 182 मीटर, 200 मीटर, 170 मीटर. किती आहे? 182 मीटर. ऑप्शन क्रमांक बी हे तुमचा आन्सर आहे. 2021 पर्यंतची सगळ्यात उंच स्टॅच्यू ऑफ युनिटी आहे. आणि कोणत्या नदीच्या काठी बांधलेली आहे? एक महत्त्वाचा प्रश्न आहे. नदीचा काठ नर्मदा नदी, कृष्णा नदीचे उगमस्थान कोणते आहे? नाशिक, महाबळेश्वर, पुणे, सांगली. कोणते? महाबळेश्वर. ऑप्शन क्रमांक बी. अमेरिकेत गदर वृत्तपत्र कोणी सुरू केले? सुभाषचंद्र बोस, लाला लजपत राय, लाला हरदयाल, भगतसिंग. कोणी केलं? लाला हरदयाल. ऑप्शन क्रमांक सी. लंडनमध्ये इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली? बाळ गंगाधर टिळक, लाला लजपत राय, रामजी कृष्ण वामन, सुभाषचंद्र बोस. कोणी केली? रामजी कृष्ण वामन यांनी केली. ऑप्शन क्रमांक सी. आता या इंडिया हाऊसची स्थापना केली, त्याच्या मागे काय होतं? स्वातंत्र्यासाठी शिक्षण. काय पाहिजे होतं? शिक्षण, लेखन व राजकीय प्रचार. हे इंडिया हाऊसचे मागचं कार्य होतं. म्हणजे इंडिया हाऊस ही ब्रिटिश साम्राज्याविरुद्ध भारतीय युवा क्रांतिकारकांचे ठिकाण बनले होते किंवा होते. अशा प्रकारे आपला 25 मार्कांचा पेपर झालेला आहे मित्रांनो. शेवटपर्यंत तुम्ही बघितला असेल आणि तुम्हाला 25 पैकी किती मार्क मिळतात हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे. तर काही त्रुटी असाल तर मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि काही त्रुटी असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगू शकतात आणि व्हिडिओला डिसलाईक करू शकतात. आज आपण इथेच थांबूया. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.